किनारपट्टीवरील झोपड्या हटवण्यात याव्यात या संदर्भात प्रशासनाकडून मालवणातील मच्छीमारांना नोटीस आल्यात। या नोटिसांबद्दल मालवणातील मच्छीमारांनी आज आमदार निलेश राणेंचं लक्ष वेधलं। यावेळी आम्ही मच्छीमारांच्या पाठीशी कायम असून प्रशासनासोबत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल असे आश्वासन आमदार निलेश राणेंनी यावेळी दिलं। पाहूया। इकडे या ना। मागे सुद्धा 15 वर्षापूर्वी केलं होतं तेव्हा सुद्धा आला नाही, मिटवलं होतं ते नोटीस आले। आता परत नोटीस आले 68 जणांना आलंय, जवळ सर्वांना म्हणजे किनाऱ्याला मच्छीमारी जेवण करतात आणि मासे विकतात, ठेवतात, साठवून करतात, सर्वांना झालंय। तोडली तर आमचा धंदा आम्ही करू शकत नाही, कारण साहित्य मी पर्सनली तुमच्याकडे आलेलो या संदर्भात तुम्ही मला शब्द दिलेला, त्यावेळी तुम्ही थांबवलेलं, पेपर ऑर्डर वगैरे झालेलं। आता पुन्हा वारंवार ही गोष्ट काम चालूवर आहे। महत्त्वाचा मुद्दा आहे साहेब, काय माहिती आहे, पूर्ण मच्छीमार जी आहे ते किनारपट्टीवरच होते आणि आमचा निलाव घेणे प्रकार सगळे किनारपट्टीवरच होते किंवा ते स्टोरेज करणे किनारपट्टीवरच शक्य आहे। साहेब नाशिवंत वस्तू आहे ती, इथून तुम्ही म्हणालात कुठेतरी दुसरीकडे प्रशासन जागा देते तर तिकडून नेईपर्यंतच त्या माशाचा वाट लागणार पूर्णपणे। त्याच्यामुळे जर आम्हाला तिथून विस्थापित केलं ना साहेब तर पूर्णपणे मच्छीमारी धंदा संपला, आम्ही संपलो आणि जे मारणारे आहेत ते पण कम्प्लिटली संपले। तळाशीच्या टोकापासून देवबागच्या टोकापर्यंत छोटे होडीवाले किंवा मोठे धंदे करणारे पूर्ण नष्ट होणार धंदा साहेब। आम्हालाकडे माझ्याकडे सेंटर आहे ते विक्री करण्यासाठी। त्याच्याशिवाय साहेब ही साखळी पद्धत आहे साहेब, आमच्यावरती हॉटेल्सवाले अवलंबून आहेत। आम्ही जर स्टोरेजच नाही केलं साहेब तर हॉटेल्सना आम्ही मासे कुठे पुरवणार? हॉटेल्स पर्यटक साहेब इथे चिकन मटन खायला येत नाही, मासे खायला येतात। मासे पर्यटकच नाही आले, मासे नाही मिळाले तर हॉटेलवाले उपाशी म्हणणार, तर सगळ्यांचा सत्यानाश आहे। कधी मच्छीमारांचा विषय आला तर आम्ही कधी मागे हटलो नाही। नाही आम्ही म्हणून म्हणून आम्ही आहोत म्हणून राणे कुटुंब आमच्या सोबत होते, तो मोठा आजार तशी काळजी करू नका। किती वर्ष वारंवार बदलते तसं हे नका करू। मी एकदा अधिकाऱ्यांबरोबर बसतो, कायमस्वरूपी याचा उपाय कसा काढायचा, त्यानंतर आम्ही सगळे तुमच्याबरोबर बसून उपाय सांगतो काय काढला तो। जेव्हा निविडी होता त्यावेळी आपणच हे सगळं थांबवलं, आम्हाला ते बरं पडलं। त्यावेळी पण तोडण्याची सगळं हातगाईवर आलेलं होतं। आता ऑफिसरांना एवढं फक्त आयुष्यात लक्षात ठेवा, त्यांच्याबरोबर एक मीटिंग घेतो। विषय मला माहिती आहे, मला काय वेगळं सांगायची काही गरज नाही। मीटिंग घेतल्यानंतर पॉझिटिव्हली त्याच्यावरती जी काय पावलं टाकायची आहे ती मी टाकतो आणि आपल्यापर्यंत मी सामंत साहेब आम्ही परत एकदा आपल्याबरोबर बसतो की हे आम्ही केलेलं आहे, हे कायमस्वरूपी तुमचा उपाय आहे।